मतदारसंघातील जनतेला अपेक्षित असलेला विकास मी करेल, डॉक्टर अहिरराव यांचं वक्तव्य। महायुतीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाच्या देवळाली विधानसभा मतदारसंघाच्या अधिकृत उमेदवार माजी तहसीलदार डॉक्टर राजश्री अहिरराव यांनी आज आपल्या मतदारसंघातील गोवर्धन, सावरगाव, गंगावरे, दुडगाव, गणेशगाव, पिंपळगाव या गावांमध्ये प्रचार दौरा केला। या प्रचार दौऱ्यावेळी उमेदवार डॉक्टर राजश्री अहिरराव यांनी मतदारसंघातील सप्तशृंगी माता हनुमानाचं दर्शन घेत आशीर्वाद घेतले। यावेळी डॉक्टर राजश्री अहिरराव यांचं ढोल ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत जोरदार स्वागत करण्यात आलं। तसेच महिलांनी औक्षण करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। यावेळी 5 वर्षात आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी डॉक्टर राजश्री अहिरराव यांना विधानसभेत पाठवण्याचा निर्धार मतदारांनी केला। प्रदीर्घ काळ गेल्या 25-30 वर्षापासून शासकीय सेवेत तहसीलदार म्हणून, उपजिल्हा कलेक्टर म्हणून त्यांनी अशा शासकीय कामांचा अनुभव घेऊन गावातील लोकांना, ग्रामस्थांना, जिल्ह्यातील लोकांना खूप मोठं सहकार्य केलेलं आहे। काल परवा साडगावचे सरपंच सुरेश पारधी, आमची अशी चर्चा चालू होती मॅडमांविषयी। सुरेश भाऊ बोलला की मॅडमनी, मी त्यावेळेस साधा कार्यकर्ता होतो आणि तहसीलदार असताना तिथे वेळ पण देता येत नव्हता मॅडमांना। मी फक्त साधं सिंपल माझ्या ग्रामस्थांचं काम म्हणून 7 रेशन कार्डचं काम घेऊन गेलेलो होतो आणि त्यावेळेस ताईंनी एकही शब्दाचा विलंब न करता गेलं, म्हणजे त्यांना तिथून जाता 2 ते 3 दिवसात ते रेशन कार्ड साडगावच्या ग्रामस्थांना उपलब्ध करून दिलेले। आणि आता मागील 4-5 महिन्यापासून हजारो रेशन कार्ड ताईंच्या मार्फत लोकांना त्या धान्याचा सेवा भेटते। रेशन कार्ड चालू झालेले, अतिशय म्हणजे गरीबातलं गरीब कुटुंब ताईंना नेहमीच ओळखतं। मित्रांनो, मी उदाहरण देतो की मी ज्या वेळेस निवडणूक लढलो, यावेळी डॉक्टर अहिरराव यांनी ज्येष्ठ नागरिक मतदारांशी संवाद साधताना मतदारसंघातील विविध विकास कामांसाठी मला मतदान रूपी आशीर्वाद द्यावे, आपण सांगाल तसा आपल्या मतदारसंघाचा विकास करेल असं आवाहन उमेदवार डॉक्टर राजश्री अहिरराव यांनी केलं। कारण की मशाल आणि घड्याळ या दोन्ही उमेदवार नको होते। नवीन चेहरा आणि परिवर्तन हवं होतं आणि सगळेजण नवीन चेहरा आणि परिवर्तन माझ्या रूपात पाहत होतं हे मला समजत होतं, कारण मला अनेक फोन येत होते। परंतु मी काही करू शकत नव्हते त्यावेळेस 3-4 दिवसात। पण मला सगळेजण आधार देत होते, धीर देत होते, काही हरकत नाही, तुम्ही अपक्ष फॉर्म भरा, तरी देखील आम्ही तुमच्या मागे उभे राहू आणि तुम्हाला आम्ही निवडून देऊ। पण योगायोग, तुमच्या सगळ्यांची इच्छाशक्ती आणि तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद पाठबळ मला एबी फॉर्म मिळाला। तुम्हाला एक वचन देते की तुमच्या गावात जो काही विकास तुम्हाला अपेक्षित असेल तो मी सहकार्य तुम्हाला पूर्णपणे करेन। सरपंच असतील किंवा उपसरपंच असतील किंवा सदस्य किंवा आजीबाजी सगळे सदस्य, सोसायटीचे सगळे सदस्य, आजीबाजी सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ, यांना सगळ्यांना घेऊन अशीच मीटिंग करून एक रोडमॅप 5 वर्षाचा आपण तयार करूया आणि त्या रोडमॅपवरच आपण काम करू। तुम्हाला त्यात काही सुचवायचं असेल तर सगळ्यांनी सुचवा, कधीही मी वेलकम असेल। पण त्याआधी मला एक संधी द्यावी लागेल, कारण तुम्ही इतर 3 माजी आमदारांना तुम्ही संधी दिली। एक तर एका घरातच तुम्ही 30 वर्ष दिलेत आणि 5 वर्ष मागचे आपण बघितलेत की काय कुठल्या पद्धतीने काम झालंय आणि ती व्यक्ती तुम्हाला किती वेळा उपलब्ध होती किंवा तुमच्याशी त्यांचा बोलण्याचा टोन कसा होता हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे। आपण सगळ्यांनी अनुभव घेतलेला आहे। आपण गेले 2009-10 पासून सगळे सोबत आहोत, त्यामुळे असं होणार नाही की तुम्ही आलात, मी चिडली किंवा मी नीट बोलली नाही किंवा ॲरोगंटी बोलली, असं कधीच होणार नाही। कारण गेले 2009 पासून मी सगळ्यांचा तुमचा अभ्यास केला, सगळ्यांना मी तुम्हाला भेटलेली आहे, तुमच्या गावाचा अभ्यास झालेला आहे, सगळ्यांची चर्चा झालेली आहे, माहिती करून घेतलेली आहे आणि तहसीलदार या पदावर आणि नायब तहसीलदार या पदावर 7 वर्ष मी तालुक्यात काम केले। ते 7 वर्ष माझी PhD झाली। नक्की व्यक्ती आणि विकास या दोघांची माझी PhD झालेली आहे। त्यामुळे माझा व्यक्ती विकासावर खूप चांगला भर असेल। माझं विजनच ते आहे की व्यक्ती विकासामध्ये मग शेती असेल, आदिवासी बांधव असतील, SC ST आपला समाज असेल, महिला असतील, युवा वर्ग असेल,
यांना स्वतःला स्वावलंबी करणं आणि त्यांचं जीवनमान उंचावणं हे मी ठरवलेलं आहे. आपल्याला मी जेव्हा आपण मला ही संधी जर दिली तर मी ठरवलं की आपण जनता दरबार आठवड्यातून एकदा घेणार आहोत. नंतर जनता दरबारात तुमचे जे काही प्रश्न असतील, बऱ्याच वेळा खरी तर सगळी प्रश्न ही प्रशासनातील ऑफिसशी कार्यालयाशी निगडीत असतात. पण एक मात्र मी सांगते, मी जरी राजीनामा दिलेला असला तरी आज देखील प्रशासनातील सगळे अधिकारी माझा शब्द पाळतात, माझ्या शब्दाला मान देतात. मी काही काम काम करायला आलात तरी ते मी जर त्यांना सांगितलं ते काम करून देतात. जर राजीनामा दिल्यानंतर देखील माझं जर लायकत असतील तर आपण जर मला यावेळी शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक, मतदार, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो.